मुळामध्ये मला वाटतं की हा प्रश्न आणि त्या प्रश्नाच्या आरक्षणाच्या मुळाशी आपल्याला जावं लागेल. कारण मराठा समाज हा शेतकरी समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि शेती व्यवसाय हा तुकड्याचा झाला. शेतमालाचे भाव अनेक वेळा कोसळतात, त्याचा परिणाम थेट शेतकऱ्यावरती होतो आणि शेती परवडत नाही म्हणून शेतकऱ्याची शिकलेली लेकरं बाळं ही नोकरीच्या लाईनमध्ये येऊन उभा राहिली आणि त्यांच्या मनामध्ये एक अशी भावना तयार झाली की कमी मार्क पडलेला विद्यार्थी पुढे जात आहे आणि आपल्याला चांगली मार्क पडून सुद्धा आपल्याला नोकरी मिळत नाही. म्हणजे शेती केली तरी माती होत्या आणि शाळा शिकलं तरी माती होत्या, अशी एक भावना मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाच्या मनामध्ये निर्माण झाली आणि यातूनच मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी तीव्रतेनं पुढे आली. परंतु ही मागणी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये, त्यावेळी भाजप शिवसेनेचं सरकार होतं, 16% आरक्षण मराठा समाजाला दिलं. ते आरक्षण त्यावेळी महायुती सरकारनं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ते उच्च न्यायालयामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकवलं आणि टिकवलेलं आरक्षण खऱ्या अर्थानं घालवण्याचं काम ही ज्यांनी केलं त्यांचं हे खऱ्या अर्थानं पाप आहे आणि ते विशेषतः पवार घराण्याचंच पाप आहे. आणि 4 वेळा या महाराष्ट्राला शरद पवार मुख्यमंत्री म्हणून लाभले. त्यांच्या नेतृत्वाखाली 50 वर्ष या महाराष्ट्रामध्ये सत्ता त्यांची होती, परंतु मराठा समाजाला त्यांनी त्यावेळी आरक्षण दिलं नाही. परंतु देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं होतं म्हणून 16% आरक्षण दिलं. 3,500 पेक्षा लोकांना, मराठा समाजाच्या मुलांना त्यातून नोकऱ्या मिळाल्या आणि त्या नोकऱ्या आत्ताच्या सरकारनं सुद्धा त्या टिकवल्या. आणि म्हणून निश्चितपणानं मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी जनतेला समोर ठेवून छत्रपती शिवाजीराजांचं दर्शन घेऊन सांगितलं की आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे, पण ते आरक्षण कायद्याच्या चौकटीत राहून टिकणारं आरक्षण द्यायचं आहे. आज जर आपण बघितलं तर मुळामध्ये या महाराष्ट्रामध्ये 35% जास्त मराठा समाज आहे आणि त्यापैकी विदर्भातल्या बऱ्याचशा मराठा समाजाकडे कुणबी सर्टिफिकेट आहे. खानदेशमधला मराठा बराचसाच कुणबी आहे, कोकणातला बराचसा समाज कुणबी आहे, राहिला मराठवाड्यातला, पश्चिम महाराष्ट्रातला आणि इतर विभागातला काही अंशी मराठा समाज राहिलेला आहे. आणि याला टिकणारं आरक्षण आपल्याला द्यायचं असेल तर कायद्याच्या कसोटीला व कशा पद्धतीनं ते आरक्षण टिकू शकेल याचा अभ्यास निश्चितपणानं सरकार पातळीवरती सरकार करत आहे. मी मनोज जरांगे पाटील साहेबांना आपल्या माध्यमातून विनंती करेन की आपला जीव महत्वाचा आहे, आपण महाराष्ट्रासाठीही महत्वाचे आहात आणि निश्चितपणानं महाराष्ट्राचं सरकार आपला आवाज ऐकून घेत आहे. सकारात्मक पावलं सरकार टाकत आहे, चर्चा आपल्याबरोबर करायला तयार आहे. संवादाच्या माध्यमातून आपण जाऊया आणि निश्चितपणानं मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे, उपमुख्यमंत्री दोन्ही त्याच्यावरती काम करत आहेत. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला हेच सरकार आरक्षण देऊ शकतं असा माझा आत्मविश्वास आहे. पण ज्या पद्धतीनं विरोधक म्हणतायत, राऊत म्हणतायत, त्यासोबतच नाना पटोले म्हणतायत की जादूची कांडी आहे का सरकारकडे किंवा सरकार हे देऊ शकत नाही, जादूची कांडी आहे का सरकारकडे 24 तासाच्या कसं मिळू शकतं, तर अल्टिमेटम संपतंय. एक आहे की 50 वर्षामध्ये ही काय मग भूत बनून बसलेली होती का की मराठा समाजाला या भूतांनी न्याय दिला नाही. अरे ज्यावेळी युतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालं, त्यावेळी मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलं त्या सरकारनं. आणि जर जादूची कांडी यांच्याकडे नाही तर मग 2.5 वर्षामध्ये तुमच्याकडे काही सोयाबिबा होतं का, सोयाबिबा घेऊन तुम्ही हिंडत होता का. आणि त्यावेळी मग तुम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्याबद्दल तुम्ही काही केलं नाही, उलट दिलेलं घालवलं. आणि म्हणून निश्चितपणानं हे सरकार मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतं ही भावना मराठा समाजाची आहे. आणि म्हणून मराठा समाज आज आग्रहानं मागणी का करत आहे, ज्याच्याकडं
देण्याची ताकद असती, दानत असती, त्याच्याकडे मागितलं जातं. आणि म्हणून मराठा समाज आज आग्रहानं मागत आहे या सरकारकडं की आम्हाला न्याय द्या आणि आम्हाला आरक्षण द्या, कारण मराठा समाजाला माहिती आहे की हेच सरकार देऊ शकतं. बरं सदाभाऊ, तुम्ही जे एसटीसाठी आंदोलन केलं होतं ते आंदोलन पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलं. पुन्हा जर अशी वेळ पडली तर तुम्ही एसटी कर्मचाऱ्यांसाठी उभे राहणार आहात का? एसटीच्या विलिनीकरणाचा देखील विषय त्या ठिकाणी मांडला होता, पण तो देखील मार्गी लागला नाही अशी सुद्धा एक खंत व्यक्त केली जाते. त्यामुळे तुमच्याकडून बऱ्याच एसटी कर्मचाऱ्यांना अपेक्षा, ती अपेक्षा पूर्ण होती. आणि एसटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनामध्ये 5,000, 3,000, 2,500 अशी जी काही वाढ झाली ती खऱ्या अर्थानं त्या आंदोलनाच्या माध्यमातूनच झाली. आणि अनेक एसटी कर्मचाऱ्यांना त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळाला. नंतरच्या काळामध्ये थोडंसं काही लोकांचे त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचे गैरसमज विचारांचे झाले, परंतु निश्चितपणानं त्यांना न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत. आमचं सरकारनं त्या बाबतीमध्ये काही निर्णय सुद्धा चांगले घेतलेले आहेत आणि सरकारी शासकीय नोकरदारांच्या बरोबरीनं किमान वेतन त्यांना मिळावं, वेळेत वेतन व्हावं हीच खऱ्या अर्थानं प्रमुख मागणी आहे आणि ते सरकारच्या पातळीवरती आम्ही त्या दृष्टीनं प्रयत्न करत आहोत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.